नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सावनी ही सईला घेऊन कोर्टात आलेली असते. हे पाहून सागर खूपच भडकलेला असतो. तर लगेच तो मिहीरला म्हणतो, बघ कशी बाई आहे, एवढ्याशा छोट्या मुलीला कोणी कोर्टात आणतं का? तर लगेच मिहीर म्हणतो, दादूस, आपल्याला सगळं शांतपणे हँडल करायचं आहे, त्यामुळे चिडचिड करू नको. तर इकडे माधवी व मुक्ताचे वडील पेपर वाचत असतात. तर लगेच माधवी म्हणते, आता काय? आता तर बातमी छापून आली. तर लगेच मुक्ताचे बाबा म्हणतात, आता बातमी छापून आली आहे ना, मग आता कशाला चर्चा करायची? तर लगेच माधवी म्हणते, माझं ते राशी भविष्याचं पान बघू द्या बरं. तर लगेच मुक्ताचे वडील म्हणतात, मी सांगतो तुला तुझं भविष्य. त्यावर माधवी म्हणते, नाही, त्याची काहीही गरज नाही. तर इकडे कोर्टाबाहेर सई म्हणत असते, मावशी, आपण इथेच थांबायचं का? तर लगेच माई म्हणतात, हो, आपण इथेच बसूया. तर लगेच सावनी माईंना सांगते, कुठेही जायचं नाही. ज्यावेळेस आतमधून बोलावणं येईन त्यावेळेस लगेच सईला आतमध्ये घेऊन यायचं. तर माई म्हणते, ठीक आहे, आम्ही इथंच थांबतो. असे म्हणून सावनी लगेच आतमध्ये जाते. तर सागरला हे बघून खूपच राग आलेला असतो. तर लगेच सई म्हणते, बाबा. मात्र सागर सईबरोबर काहीही न बोलता लगेच तिथून निघून जातो. मात्र मिहीर हा सईला लगेच मिठी मारतो. लगेच सई मिहीरला विचारते, काका, बाबा माझ्यावर रागवलाय का? का माझ्याशी बोलला नाही? तर मिहीर सईला समजावून सांगतो, नाही, बाबाचं थोडंसं काम आहे ना, का रागवेल तो तुझ्याशी? तर इकडे हर्षवर्धन कोर्टाबाहेर सावनीला समजावून सांगतो, ते कानातले काढ, कानातले. तू अशी एकदम सोज्वळ बाईसारखी गरीब चांगली बाई वाटली पाहिजे, एकदम आईसारखी. तर लगेच सावनी खांद्यावर पदर घेऊन कोर्टात बसलेली असते. तर सागर व मिहीर सावनी किती ॲक्टिंग करते हे सर्व बघत असतात. तर तेवढ्यात जज साहेब येतात व लगेच सागर व सावनीला पुढे यायला लावतात आणि पुढे येऊन बसायला सांगतात. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे, त्यामुळे तुम्ही पुढे या, असे बोलावतात. तर लगेच सागर व सावनी पुढे जाऊन बसतात. तर इकडे बाहेर सई माईंना म्हणते की, जा, बाबा माझ्यावरती रागवलाय का? का माझ्याशी बोलला नसेल? सई खूप रडत असते. तर लगेच माई म्हणते, रडू नको सई, मी तुझ्या आजींना फोन लावून देऊ का? तर लगेच सई म्हणते, आजींना नको, मला मुक्ता आंटीला फोन लावायचा आहे. प्लीज मला मुक्ता आंटींना फोन लावून द्या ना. तर लगेच माई मुक्ता आंटीला फोन लावून देतात. तर सई लगेच मुक्ताला म्हणते, माझा बाबा माझ्याबरोबर बोलला नाही. मी मम्माकडे राहायला आले म्हणून बाबा रागवलाय का मुक्ता आंटी माझ्यावर? तर लगेच मुक्ता म्हणते, तू कुठेस बाळा? तर लगेच सई म्हणते, मी मावशींजवळ फोन देते, परंतु मुक्ता आंटी, मला इथे नाही राहायचं. इथे माझ्याशी कोणीही खेळत नाही, बोलत नाही, मला नाही करमत, मला माझ्या बाबाकडे जायचे. व लगेच सई रडायला लागते. तर मुक्ता म्हणते, बाळा, रडू नको, मावशींकडे फोन दे बरं. तर लगेच मुक्ता त्या मावशींना विचारते, तुम्ही नेमकं कुठे आहात? तर लगेच मावशी म्हणतात, आम्ही इथे कोर्टात आलेलो आहोत. तर लगेच मुक्ता म्हणते, काय? एवढ्याशा मुलीला कोणी कोर्टात घेऊन येतं का? तर इकडे आतमध्ये सावनी व सागरचा डिवोर्स मंजूर झालेला असतो. तर जज साहेब म्हणतात, तुम्हाला दोघांनाही हा डिवोर्स मान्य आहे ना? तर सावनी म्हणते, हो. तर जज साहेबांनी आदित्यची कस्टडी सावनीकडे आणि सईची कस्टडी सागरकडे दिलेली असते. हे ऐकून लगेच सावनीचा वकील म्हणतो, नाही, सईची कस्टडी तर सावनीलाच मिळायला पाहिजे. त्यावर लगेच सागर म्हणतो, नाही, हे शक्य नाही, माझी मुलगी माझ्याकडेच राहणार. तर लगेच सागरचा वकीलही म्हणतो की, माझे अशील सागर कोळी यांनी 6 महिन्याची सई असताना तिचा सांभाळ केलेला आहे. त्यांच्या घरच्यांनी सईची अगदी व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. आणि 6 महिन्यांचं बाळ कोणी सोडून जातं का? आणि तसंही आदित्य त्यांच्याकडे आहे आणि त्याला त्यांनी हॉस्टेलवरती ठेवलेलं आहे. त्याचाही चांगला सांभाळ सावनी मॅडम करू शकत नाही. त्यामुळे सई ही सागरकडेच राहील. तर लगेच सावनीची वकील म्हणते, नाही, आईला मुलीची काळजी घ्यायची चांगलीच जमते आणि मुलगी मोठी असताना आईकडेच राहिलेली बरी. तर लगेच सागरचे वकील म्हणतात, नाही,
परंतु 6 महिन्यांचं बाळ सोडून कोणी जातं का? तेव्हा कुठे गेली होती यांच्यातली आई? आणि आताच बरी जागी झाली. तर लगेच सावनी हे सर्व शांतपणे बघत असते. तर सागर म्हणतो, नाही, माझी मुलगी माझ्याकडेच राहणार. तर लगेच सावनीची वकील म्हणते, नाही, आता सध्या सई सावनीकडे खूप खुश आहे, त्यामुळे ती तिच्या आईकडेच राहणार. तर लगेच जज साहेब म्हणतात, आम्ही तुम्हाला आमचा निर्णय 12 दिवसांनी कळवूया, तोपर्यंत सई सावनीकडेच राहील. तर इकडे सागरला लगेच सावनीचे पाठीमागचे क्षण आठवतात. सावनी ही घर सोडून चाललेली असते, त्यावेळेस सागर तिच्यापुढे हात जोडून विनंती करत असतो, अगं सावनी, घर सोडून जाऊ नको, आपल्याला 2 मुले आहेत, त्यांचा तरी विचार कर. तर सावनी म्हणते, नाही, तू माझ्या गरजा पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे आता मला इथे राहायचंच नाही. तर सागर म्हणतो, अगं पण आपली सई एवढी छोटी आहे, तिचा तरी विचार कर, 6 महिन्याच्या बाळाला असं सोडून चाललीस तू, तिचा विचार कर. तर सावनी म्हणते, नाही, आणि तसंही हे मूल तुलाच हवं होतं, त्यामुळे मी एका मुलाचा सांभाळ करते, मी आदित्यला घेऊन जाते, त्यामुळे हे जे दुसरं मूल झालंय ना, त्याचा सांभाळ तू कर, तू काहीही काळजी करू नको, मी आदित्यला घेऊन जाणार आहे, तू सईचा सांभाळ कर. तर छोटीशी सई ही त्या दोघांकडे निरागसपणे बघत असते. तर कशी सावनी सईला सोडून गेलेली असते हे क्षण सागरला कोर्टात बसल्या बसल्या आठवत असते. तर लगेच जज साहेब म्हणतात की 12 दिवस सई ही सावनीकडेच राहील. तर हे ऐकून सागरला खूपच राग येतो. तर लगेच जज साहेब म्हणतात, आता तुमच्या दोघांचा डिवोर्स मंजूर झालेला आहे, त्यामुळे तुम्ही दोघेही डिवोर्स पेपरवर साईन करा. तर सावनी लगेच पटकन डिवोर्स पेपरवरती साईन करते. परंतु सागर हा मागचे क्षण आठवत असतो, कारण त्याचं सावनीवरती खरंच खूप प्रेम असतं आणि सावनीचं मात्र हर्षवर्धनवर. त्यामुळे तो सही करायचं सोडून त्याच गुंतागुंतीचा विचार करत असतो की सावनी कसं त्याला सोडून गेलेली असते आणि तो तिला विनंती करत असतो की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तू मला सोडून जाऊ नको. तर सावनी म्हणत असते, नाही, माझं हर्षवर्धनवरती प्रेम आहे, त्यामुळे मला तुझ्याबरोबर राहायचं नाही. हे सर्व त्याला आठवत असते. मग लगेच मिहीर सागरला हलवतो आणि म्हणतो, सही कर ना, कुठे हरवलाय तू? तर लगेच सागर त्या डिवोर्स पेपरवरती सही करतो आणि सावनी त्याच्याकडे हसतच बघत असते. मात्र हर्षवर्धन खूपच खुश झालेला असतो, कारण सावनीचा आणि सागरचा डिवोर्स झालेला असतो. तर लगेच जज साहेब म्हणतात, आता 12 दिवसांनी तुम्हाला सईची कस्टडी कोणाला मिळणार हे आम्ही नक्की सांगू, तोपर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर सर्वजण लगेच घरी जातात. तर लगेच सागर हा सावनीकडे बघतच असतो. तर हर्षवर्धन त्याच्याकडे बघून हसत असतो, कारण त्याने सागर कोळीला हरवलंय असं त्याला वाटत असतं. तर सागर लगेच त्याच्या वकिलांना म्हणतो, काहीही झालं तरी सईची कस्टडी मलाच मिळायला हवी. वर सावनी व हर्षवर्धन लगेच कोर्टातून बाहेर येतात. तर सावनी माईंना म्हणते, सईला घेऊन या, चला आपल्याला घरी जायचंय. तर लगेच हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो, काय? सईला नाही, त्यांना मी दुसरी गाडी बोलावलेली आहे, त्या दोघीही घरी जातील. तर सावनी म्हणते, पण का, आपल्याला कुठे जायचंय? तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, आपल्याला सेलिब्रेशन करायचंय, आता तुझा आणि सागरचा डिवोर्स झालाय ना, त्यामुळे आपल्याला पार्टी तर करावीच लागेल. मग लगेच सावनी सईला आणि त्या मावशींना घरी पाठवते. तर हे सर्व चालू असतानाच लगेच मुक्ता तिथे आलेली असते. तर लगेच इकडे हर्षवर्धन सावनीला म्हणतो असतो, चल आता आपल्याला पार्टी करायची, आता तर तुझा डिवोर्स मंजूर झालाय ना, आता तू फ्री झाली एकदम, त्या दोघी जातील घरी. असे म्हणून हर्षवर्धन व सावनी लगेच पार्टी करण्यासाठी तिथून निघून जातात. एवढ्यात मुक्ता तिथे येते व मुक्ताला तिथे बघून सई खूपच खुश झालेली असते आणि लगेच म्हणते, मुक्ता आंटी, आलीस तू, बरं झालं. मुक्ता आंटी, मला तिथे नाही राहायचं, मला तिथे करमत नाही, मला बोक्याचीही खूप आठवण येते. लगेच मुक्ता म्हणते, हो बाळा, तुला बोक्याची पण खूप आठवण येते, मग चल बरं, पटकन मला एक पापा दे आणि बोक्याचा पण एक दे बरं का. तर लगेच सई मुक्ताला एक पापा देते. तर लगेच मुक्ता म्हणते, मावशी, हिची आई अजून हिला घ्यायला नाही आली का आतमधून? तर लगेच मावशी म्हणतात, नाही, मॅडम बाहेर गेलेल्या आहेत, आम्ही दोघीच घरी जाणार आहोत. तर हे ऐकून
मुक्ताला खूप वाईट वाटते. अशी कशी आई आहे ही? मुलीला असं कोर्टाबाहेर सोडून कुठे गेली असेल बरं? तर लगेच मावशी हे मुक्ताला सर्व काही सांगत असतात. तर मित्रांनो, पुढील भागात मुक्ताला ॲडॉप्टेशन सेंटरकडून लेटर आलेलं असतं की तुम्ही मूल दत्तक घेऊ शकत नाही. म्हणून मुक्ता ही खूप रडत असते आणि मुक्ता ही खाली येऊन बसलेली असते आणि रडत रडत म्हणत असते, नाही हे शक्यच नाहीये. तेवढ्यात सागर तिथे येतो. बघितलंस, स्वतःचं मूल स्वतःपासून दूर गेलं ना किती त्रास होतो ते. तर मुक्ता ही सागरकडे बघतच असते आणि सागर म्हणतो, एक आई म्हणून तू डिझर्वच करत नाही. तू एक आई होऊ शकत नाही. तर हे ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा.